जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक पाहत आहे. ज्या टॉपिकचं नाव आहे 16 अक्षरे, साधने व शब्दांची फोड. हा टॉपिक प्रत्येक एक्झाम मध्ये 1 किंवा 2 मार्क्ससाठी येतो. पण परीक्षा कोणतीही असो, वर्ग 2 असो, वर्ग 3 असो की वर्ग 4 असो, जिथं मराठी व्याकरण आहे तिथं या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील म्हणजे जातील. एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार, पहिला, दुसरा, एकूण स्वर, स्वराचे प्रकार, पहिला, दुसरा, तिसरा, उच्चारानुसारचे प्रकार, पहिला, दुसरा, जातीनुसारचे प्रकार, पहिला, दुसरा, उत्पत्तीनुसारचे प्रकार, पहिला, दुसरा, परवर्णाचे प्रकार, पहिला, दुसरा, एकूण स्वरादी, एकूण व्यंजने, व्यंजनाचे प्रकार, पहिला, स्पर्श व्यंजने त्याचे प्रकार, पहिला, दुसरा, तिसरा, अर्धस्वर, उष्मेय घर्षक, महाप्राण, स्वतंत्र वर्ण. जय हिंद विद्यार्थी मित्र हो, आपण मराठी व्याकरण मधला वर्णांची उच्चारस्थाने आणि वर्णविचार हे 2 टॉपिक संपवले. तिसरा टॉपिक सुरू करण्याच्या आधी या 2 टॉपिकच्या रिव्हिजन आपण करणे खूप आवश्यक आहे. तर आता सर्व मिळून आपण एकदा रिव्हिजन करू. पहिले वर्णमालिका. वर्णमालिका म्हणा: अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लू, ए, ऐ, ओ, औ, अम, आ, क, ख, ग, घ, न, छ, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न, थ, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, ष, ञ. आता मला सांगा, एकूण वर्ण. एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार, पहिला, दुसरा, पर. ओके. आता एकूण स्वर किती होते? एकूण स्वर किती होते? स्वरांना स्वरच का म्हणतात? ते स्वतंत्रही असतात आणि ज्यांचा उच्चार करत असताना आपल्या मुखातील अवयवांचा स्पर्श कुठेही होत नाही. या स्वरांचे प्रकार किती पडतात? 2. किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. पहिला उच्चारा, दुसरा जाती, तिसरा उत्पत्ती. मग या उच्चारानुसारचे प्रकार किती पडतात? पहिला, दुसरा, ह्रस्व आणि जातीनुसारचे प्रकार किती पडतात? पहिला, दुसरा, सजातीय आणि त्यानंतर उत्पत्तीनुसारचे प्रकार किती पडतात? पहिला, द्विगु आणि त्याच्यानंतर संयोग. बरोबर आहे. आता मला सांगा, हे ह्रस्व स्वर कोणते कोणते होते? कोणते कोणते होते सांगा, बोला. अ, ई, उ, ऋ, ऋ आणि इंग्रजी मधला ऍ. दीर्घ स्वर कोणते होते? आ, ई, उ, ए, ऐ, ओ, बरोबर आहे. त्यानंतर सजातीय म्हणजे सारखे. सजातीय स्वर कोणते कोणते होते? अ, आ, ई, ई, उ, ऊ. विजातीय स्वर कोणते होते? अ, ई, उ म्हणजे वेगळे वेगळे असे. त्याच्यानंतर ए, ऐ हे जरी सजातीय वाटले तरी काय होते? आणि ओ, औ. द्विगुणित कोणते होते? आ, ई, उ, ऑ. कसे तयार झाले होते? अ प्लस अ, ई प्लस ई, उ प्लस उ, ऍ प्लस अ. बरोबर आहे. त्यानंतर संयुक्त स्वर कोणते होते? ए, ओ. ए कसा तयार झाला? अ प्लस ई किंवा अ कसा तयार झाला? ओ कसा तयार झाला? अ प्लस उ किंवा आणि औ कसा तयार झाला? लक्षात आहे ना? एकदा कळक मध्ये. एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार, पहिला, दुसरा, एकूण स्वर, स्वराचे प्रकार, पहिला, दुसरा, तिसरा, उच्चारानुसारचे, पहिला, दुसरा, जातीनुसारचे, पहिला, दुसरा, उत्पत्तीनुसारचे, पहिला, दुसरा. त्यानंतर परवर्ण. परवर्णाचे प्रकार पडतात 2. किती प्रकार पडतात? पहिला, स्वरा. स्वरादी किती आहेत एकूण? पहिला आणि दुसरा. त्याच्यानंतर एकूण व्यंजने. एकूण व्यंजने, व्यंजनाचे प्रकार, पहिला कोणता? स्पर्श. स्पर्श व्यंजनांची संख्या. त्याच्यानंतर अर्धस्वरांची संख्या. त्याच्यानंतर उष्मेय घर्षक किती?
उष्मेय व घर्षक किती, त्याच्यानंतर महाप्राण किती, एकूण महाप्राण किती, आणि त्याच्यानंतर स्वतंत्र वर्ण. स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती, पहिला, दुसरा, तिसरा, अनु, अर्धस्वर य, र, ल, व. उष्मेय व घर्षक, महाप्राण आणि स्वतंत्र वर्ण. हे सर्व आपण आता आपला चार्ट तयार झाला. आणि हे क ख ग घ अंग च छ ज झ ण ट ठ ड ढ त थ द ध प फ ब भ. एकदा एकूण वर्ण, वर्णाचे प्रकार, पहिला, दुसरा, एकूण स्वर, स्वराचे प्रकार, पहिला, दुसरा, तिसरा, उच्चारानुसारचे प्रकार, पहिला, दुसरा, जातीनुसारचे प्रकार, पहिला, दुसरा, उत्पत्तीनुसारचे प्रकार, पहिला, दुसरा, परवर्णाचे प्रकार, पहिला, दुसरा, एकूण स्वरादी, एकूण व्यंजने, व्यंजनाचे प्रकार, पहिला, स्पर्श व्यंजने, त्याचे प्रकार, पहिला, दुसरा, तिसरा, अर्धस्वर, उष्मेय व घर्षक, महाप्राण, स्वतंत्र वर्ण. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक पाहत आहे. ज्या टॉपिकचं नाव आहे जोडाक्षरे, साधने व शब्दांची फोड. हा टॉपिक प्रत्येक एक्झाम मध्ये एक किंवा 2 मार्क्ससाठी येतो. आणि परीक्षा कोणतीही असो, वर्ग 2 असो, वर्ग 3 असो की वर्ग 4 असो, जिथं मराठी व्याकरण आहे तिथं या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील म्हणजे जातील. आता हा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. बघा, आता पहिले तर याचा नियम आहे. आता हा नियम कशा पद्धतीनं पाहायचा आपल्याला ते मी तुम्हाला पहिले समजून सांगतो. नियम समजून सांगितल्यानंतर याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्यायचा. आलं लक्षात? लिहायचं काम एक क्लासमधले विद्यार्थी असो की जे आपल्याला युट्यूबवर पाहणारे विद्यार्थी आहे ते असो. आता बघा नियम कसा आहे. बघा, आता जोडाक्षरांचे लेखन असं या स्लाइडचं नाव दिलं आहे आपण. पहिलं दिलेलं आहे अक्षर. काय दिलेलं आहे आपण? आता हे अक्षर, क्षर म्हणजे होत असते गायब होणे. क्षर म्हणजे काय होते? गायब होणे. आणि क्षर म्हणजे गायब होणे, त्याला अ लावलं तर आता ते गायब होत नाही. म्हणजे नेमकं काय? तर आता समजा इथं मी अ लिहिला, हा अ गायब होईल का? ज्यावेळेस त्याला मोडले जाईल त्यावेळेस तो काय होईल? आलं का लक्षात? तिथपर्यंत तो तिथंच राहील, म्हणून त्याला काय म्हणू आपण? आता अक्षर बनते कसा? बघा, हा क हा एक अक्षर आहे, ब हा एक अक्षर आहे. आता याला व्यंजन नाही म्हणता येत. याला काय म्हणायचं? कारण की नाही, हा जो क आहे असा पाय मोडून होता आणि याच्यामध्ये आला कोण? आणि क प्लस अ इज इक्वल टू, मग ब कसा? ब प्लस अ इज इक्वल टू ब प्लस आ, ब प्लस ई, ब प्लस उ, ब प्लस ए. समजून राहिलं ना? अशा पद्धतीनं याला काय म्हणायचं? मग याचं सूत्र कसं आहे? याचं सूत्र आहे व्यंजन प्लस अक्षर. कशाला म्हणतात? अक्षर कशाला म्हणतात? समजून राहिलं का? चला पुढे. आता बघा, संयुक्त स्वर काय आहे? याला म्हणतात संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर कसं बघा, आता हा जो ए आहे हा कसा तयार झाला? अ, त्याच्यात कोण टाकला? किंवा कोणता? म्हणजे संयुक्त स्वर म्हणजे काय? स्वर प्लस व्यंजन, स्वर प्लस स्वर. अरे बोला, स्वर प्लस स्वर, व्यंजन प्लस स्वर, व्यंजन प्लस स्वर, स्वर प्लस स्वर. एखादा संयुक्त स्वर अजून ओ, फोड कशी होईल? अ प्लस उ किंवा हा काय होय? अबे स्वर होय काय? हा काय होय? स्वर प्लस स्वर. समजून राहिलं का? चलो, 2 झाले. आता काय? संयुक्त व्यंजने किती आहे? कोणते कोणते? त्याचा पाय असा मोडलेला राहील. काय राहील त्याचा पाय? मग आता क्ष ची फोड कशी होते बघा. श ची फोड कशी होते आपण ते पाहून राहिलो. हा क्ष आपण इथं लिहिला, हा तयार होते क, क मध्ये टाकला षटकोनाचा क्ष, क आणि क्ष मिळून काय तयार झाला? समजून राहिलं का? याला काय म्हणतात? आता याच्यामध्ये किती व्यंजन आहेत? म्हणजे एकापेक्षा जास्त व्यंजन मिळून जे अक्षर तयार होते किंवा जे वर्ण तयार होते त्याला काय म्हणायचं? समजून राहिलं? आता त्याच्यानंतर काय? ज्ञ कसा तयार होतो बघा. आता ज्ञ, ज्ञानेश्वराचा पाहून घ्या. डोळे 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 काढून पाय याच्याकडे बिलकुल. द न य, एकापेक्षा जास्त काय आले? व्यंजन ना बे, स्वर होय का? हे एकापेक्षा जास्त व्यंजन मिळून काय तयार होते? मग ज्ञ कसा तयार होतो? श कसा तयार होतो? संयुक्त स्वर, अक्षर,
समजून राहिलं का? मग याचा फॉर्म्युला काय तयार होईल? व्यंजन प्लस, सांगा, व्यंजन प्लस व्यंजन, स्वर प्लस स्वर, व्यंजन प्लस स्वर. समजून राहिलं का? लक्ष देऊ राहिलं ना? चला आता समोर आता काय पाहायचं आपल्याला? जोडाक्षर. जोडाक्षर कसं तयार होते बघा. आता हा त्या आहे की नाही त्या? आता हा तर दा, त्याला कोण लागला? य. त्याला कोण लागला? आ. बरोबर आहे. मग हा काय होय? अबे व्यंजन होय. काय होय? हा काय होय? त्याला काय लागला? म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन प्लस व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर, व्यंजन प्लस स्वर म्हणजे काय? जोडाक्षर म्हणजे काय? संयुक्त व्यंजन म्हणजे काय? संयुक्त स्वर म्हणजे काय? अक्षर म्हणजे काय? अक्षर म्हणजे काय? संयुक्त स्वर म्हणजे काय? संयुक्त व्यंजन म्हणजे जोडाक्षर म्हणजे. सर्व डोक्यात गेलं ना 100%. आता पहा, आता पुढे काय पाहायचं आपल्याला? याच्यात दिसत आहे आपल्या व्हिडिओमध्ये द्वितीय. आता पाहायचं आपल्याला द्वितीय. द्वितीयला जरासं साईडनं वळतो मी, इथं लिहितो मी. काय पाहून राहिलो आपण आता? द्वितीय. आता द्वितीय म्हणजे काय बघा. समजा इथं वर्ण दिलेला आहे अक्कल. काय दिलेला आहे? अरे अक्कल आहे की नाही म्हणते तुले. किंवा वर्ण दिलेला आहे किल्ला, वर्ण दिलेला आहे कल्ला, असा वर्ण दिला. आता याच्यामध्ये हे डबल आलं की नाही? म्हणजे आता याची जर फोड करतो म्हटलं तर ल आहे. ल ला कोण लागला? आणि त्याला कोण लागला? आ. म्हणजे हा काय आहे? हा काय आहे? हा काय आहे? म्हणजे याचा फॉर्म्युला कसा तयार झाला? व्यंजन प्लस. मग तुम्ही म्हणाल गुरुजी हाही तसाच, हाही तसाच. मग आता आम्ही परीक्षेत काय करावं असं आलं तर काय करावं ते मी तुम्हाला इथं दिलेल्या नियमानुसार टिप मध्ये आहे. एखादे जोडाक्षर लिहिताना एखाद्या वर्णाला तोच जोडून येणे म्हणजे त्याला काय म्हणतात? हे 2014-15 मध्ये वर्ग 3चा आवडते प्रश्न होते. एकदम आवडते. धडकन डायरेक्ट याच्यावरच प्रश्न विचारलेले आहे. मला सांगा या ल ला कोण लागला? एखाद्या वर्णाला अक्कल. क ला कोण लागला? एखाद्या वर्णाला. फॉर्म्युला जरी सारखा असला तरी याच्यामध्ये जरासा फरक आहे की नाही? अरे याच्यामध्ये फरक आहे ना. मला काय म्हणायचं लक्षात येऊन राहिलं? आपण कोणती स्लाइड पाहिली? अरे बोला. अक्षर कसं तयार होते? चांगलं म्हणा. संयुक्त स्वर, संयुक्त व्यंजन, जोडाक्षर, द्वितीय. पण दोन्ही समजून राहिलं? काही अडचण? याचा स्क्रीनशॉट काढून गेला. स्क्रीनशॉट काढता तुम्ही युट्यूबवर पाहता ना, आणि त्याच्या खाली एखादी चांगली गोड गोड कमेंट टाकून देता. पहा, लक्ष द्या. आता आपण पाहणार आहे 14 खडी. कोणती खडी? आता लक्ष द्या. म्हणा. मला काय म्हणायचं आहे लक्षात ठेवा. आपण लहानपणी 12 खडी शिकलो. तसे एकूण वर्ण किती आहे? एकूण स्वर किती आहे? 14. रु आणि लू. रु आणि त्यांना इथं दिलेलं आहे का? इथं डायरेक्ट कोण दिलेले आहे? आणि स्वरादीला स्थान दिलेलं आहे. मग आता बघा यांच्यापासून कसं तयार होते आपण बघू. अ म्हणजे एक रेष. आता समजा मी घेतला तुमच्या आवडीचा क टाकला याच्यात. क एक काय आहे? व्यंजन आहे. याचा पाय मोडलेला आहे. क मध्ये कोण टाकला? तयार काय झाला? क मध्ये कोण टाकला? तयार काय झाला? पादेला हे काना. क मध्ये कोण टाकला? दिली हे विलांटी. दिली. क मध्ये कोण टाकला? दुसरा ई. दिली दुसरी विलांटी. क मध्ये कोण टाकला? दिला कू. क मध्ये कोण टाकला? दिला दुसरा ऊ. आलं का लक्षात? समजून राहिलं? क मध्ये कोण टाकला? दिला वरचा के. क मध्ये कोण टाकला? अर्धा चंद्र टाकला. क मध्ये कोण टाकले? कई म्हणजे किती मात्रे? क मध्ये कोण टाकला? एक काना एक. क मध्ये कोण टाकला? एक काना एक अर्धा चंद्र. क मध्ये कोण टाकला? एक काना दोन. क मध्ये कोण टाकला? क मध्ये कोण टाकला? समजलं का? आता म्हणा बरं. गेलतो ना आपण जराशा पहिल्या दुसऱ्या वर्गात. आलं लक्षात? स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला? चला पुढे. जास्त वेळ घाला लागते का याच्यावर? अरे घाला लागते का? आता बघा हे नाम आहे. आता याच्यावर येते आपल्याला प्रश्न. आता प्रश्न कसे येतात बघा. तुम्हाला परीक्षेत विचारतात सागर हे नाम आहे,
याच्यामध्ये किती व्यंजन आहे, किती स्वर आहे किंवा किती मूलवर्ण आहे हे सांगा. मग ते आता कसे सांगायचे बघा. बघा सागर आहे का नाही, मग स मध्ये कोण टाकला असं, व्हेरी गुड, स मध्ये हा टाकला. त्याच्यानंतर कोण आहे, ग मध्ये कोण आहे, त्याच्यानंतर कोण आहे, र मध्ये कोण आहे, झालं सागर. जर शेवटी आ केला असता तर सागरा, रानंतर मळला आहे की नाही. मला काय म्हणा लक्षात घ्या. आता याच्यात व्यंजन किती आहे, 1 2 3. स्वर किती आहे, 1 2 3. तुम्हाला स्वर सांगा म्हटलं तर किती, व्यंजन सांगा म्हटलं तर किती, एकूण मूलवर्ण किती, 6. मूलवर्ण किती. आता माझं नाव आहे समजा बघा, अ केलं, त्यानंतर कोण, न, त्यानंतर कोणती, झालं नी, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, झालं अनिल. आता मला सांगा याच्यामध्ये व्यंजन किती आहेत, स्वर किती आहे, समजलं का. आता निकिता, कृष्ण आणि कृष्णाष्टमी तुम्ही काढू शकता का, लक्षात येऊन राहिलं. आता बघा याचं आपण कसं करू शकतो, न नंतर 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 नंतर. अरे चुकलं ना माझं, चुकलं ना, मग तुम्ही तुम्हाला सांगितलंय नाही, सांगा मग बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर समजलं का निकिता, ओके. पण निकिता आहे का आपल्या याच्यात, नाही आहे, पाहून घेता तिचं नाव. आता कृष्ण, हे चुकलं असं बऱ्याच लोकांचं. आता बघा क, ए बरोबर क, त्याच्यानंतर हा रू, हा स्वर नाही आहे का, मला सांगा हे काय, ऋषिया बरोबर आहे. हे काय, हे काय होय, स्वर प्लस व्यंजन, व्यंजन प्लस स्वर, झालं की नाही अक्षर तयार. काय अक्षर, क्रू, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, झाला का कृष्णा तयार, समजला. पुढे पहा. आता कोण, कोणती अष्टमी, कृष्णा जसाच्या म्हणजे कोण, क, त्याच्यानंतर कोण, रू, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, कृष्णा, त्याच्यानंतर कोण, त्यानंतर कोण, इथं कोण, इथं कोण, इथं कोण, ई, कृष्णाष्ट. आता चुकलं का, समजलं का, 100%. आता हे जे स्क्रीनवर तुम्हाला उदाहरणं दिसत आहे याचे काढा आणि याचे काढल्यानंतर मी समजावून सांगतो. घ्या. पहिलं उदाहरण आहे धृतराष्ट्र, दुसरं उदाहरण आहे राष्ट्रपती, वत्सगुल्म, अश्वशक्ती आणि कृपादृष्टी. आता सर्वजण करू आपण, चला बोला. ध प्लस रू, झालं ध्रुव, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, अ, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, झालं धृतरा, धृतरा, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, अर्धा हलंतर आणि हे झालं धृतरा राष्ट्र. समजलं, आले तुमच्या बरोबर. पुढे बघा राष्ट्रपती, र प्लस 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 अ, राष्ट्र, त्याच्यानंतर कोण, प्लस 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 राष्ट्र. प्रॅक्टिस आहे, जेवढी जास्त प्रॅक्टिस करसाल तेवढं तुम्हाला हे करेक्ट येत जाईल. आलं लक्षात. त्याच्यानंतर कोण, परीक्षेत जर प्रश्न आला वत्से गुल्म हे कोणत्या शहराचं प्राचीन नाव आहे, तर कोणत्या, वाशिम. कोणत्या, येतं एखाद्या वेळेस परीक्षेत, जसं मोमिनोबाद बद्दल आलं होतं 2013च्या PSI मध्ये. आता बघा व, त्याच्यानंतर कोण, अ, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, अ, वत्स, कोण, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, वत्स. समजलं का. पुढे बघा आता काय, अ, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, अश्व, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, अश्वश, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, अश्वशक, अश्वशक्ती. पुढे बघा आता क, त्याच्यानंतर कोण, रू, झाला क्रू, त्याच्यानंतर कोण, प, त्याला कोण, कृपा, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, कृपा ध्रुव, त्याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, आणि त्याच्यानंतर कोण, कृपादृश. समजलं, आलं. स्क्रीनशॉट मारा बाकीचे लोक. पुढचे उदाहरण. आता हे तुम्हाला होमवर्कला स्क्रीनशॉट मारून घे जा. मारला स्क्रीनशॉट, चला पुढे.
हे तुम्हाला होमवर्कला स्क्रीनशॉट मारून घे जा. मारला? झालं क्लिअर? नाही तुम्ही मारसाल ना आता? चलो ठीक आहे. इथं आपला मराठीचा क्लास. पण मराठीचा क्लास संपला तर तुम्हाला कोणत्या याच्यावर किती प्रश्न येतात ते मी नंतर सांगणार. ठीक आहे.